हाय, नमस्कार, शुभ दुपार सर्वांना. कारण 12 वाजून गेलेले आहेत म्हणून मी शुभ दुपार म्हणत आहे बरं का. जेवण झालं का सगळ्यांचं? 12 वाजून गेलेले आहेत म्हणून म्हणलं. माझं जेवण झालं आणि कैवल्य झोपलेलं आहे, तर म्हणलं चला एक छोटासा व्हिडिओ बनवूया. आजचा व्हिडिओ खूप खास आणि खूप वेगळा असा व्हिडिओ आहे बरं का. की जी माणसं जर समोरून जर आली तर आपण त्यांच्याकडं कानाडोळा करून दुसऱ्या बाजूने निघून जातो आणि त्या लोकांना आपण ती जी लोक आहेत ना त्या लोकांना आपण घाबरतो किंवा त्या लोकांपासून आपण लांब पळण्याचा प्रयत्न करत असतो, लांब जाण्याचा प्रयत्न करतो. अशी काही काही लोक करतात. आणि काही काही लोक का नाही त्यांना स्वतःहून म्हणजे पैसे देणं किंवा त्यांच्या म्हणजे जवळ जाऊन त्यांना नमस्कार करणं अशी लोक करतात. अशी काही काही लोक करतात. काही काही लोक त्या लोकांपासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असतात. तर आणि त्यांना घरातही थारा नसतो बरं का. त्या लोकांना घरातही थारा नसतो, त्यांचा समूह असतो एकत्र. त्यांचं जीवन वेगळं असतं, तर ती त्यांच्या जीवनामध्ये खुश असतं, म्हणजे खुश राहण्याचा प्रयत्न करत असतात. खुश नसतात कारण त्यांना कसं असतं, कुटुंब नसतं. त्यामुळं ती माणूसमध्ये त्यांना माणसात यायचं असतं, माणसांबरोबर बोलायचं असतं, राहावं. त्यांना वाटतं या लोकांबरोबर आपण राहावं, आपली ही म्हणजे आपल्यालाही प्रेम मिळावं, माया मिळावी असं त्यांना वाटत असतं. पण घरातल्याच लोकांनी त्यांना टाकलेलं असतं, त्यामुळं बाहेर कुठं त्यांना माया मिळणार आहे. तर असं आहे. तर मी कुणाबद्दल बोलत आहे तुम्हाला काही समजलं असलं तर सांगा. आणि तीच बघा, ती सर्व मंडळी, त्यांचा जो समूह आहे, तर तीच मंडळी ज्यांना आपण म्हणजे ना जवळसुद्धा करू शकत नाही, त्यांना बघितलं ना आपण कानाडोळा करून दुसऱ्या बाजूला निघून जातो. आणि तीच लोक त्यांचा मित्रमंडळी, सगळा समूह, त्यांचा परिवार, त्या लोकांचा परिवारच म्हणावं लागेल काय, तर त्यांचं एकत्र येऊन त्यांनी दिंडीमध्ये स्टॉल लावलेला. स्टॉल म्हणजे कसं असं म्हणजे निवाऱ्याच्या ठिकाणी उभं राहून त्यांनी जी लोक येत होती दिंडीतून चालत होते त्या लोकांना ते खाऊ देत होते, प्रसाद देत होते त्या लोकांना. हां, मग त्यांच्या लोकांच्याकडनं आपल्याला घ्यायला चालतं, मग आपण का त्या लोकांना द्यायचं नाही मला तुम्ही सांगा. मी तर ती लोक कुठं पण असले ना 10 रुपये तरी त्यांना मी देणार. हां, का द्यायचं नाही त्यांना? त्यांचं पोट तर कशावर चालणार आहे मला सांगा तुम्ही. हां, थोडंफार जर आपल्याकडं आहे तर आपण थोडंफार त्यांना दिलं तर कुठं फरक पडणार आहे. आता ती लोक वाटत होती खाऊ, राजगिऱ्याच्या लाडूच्या पिशव्या वाटत होती, केवढं काय काय देत होती, तर लोक ती घेत होती पुढं जाऊन जाऊन. आणि काय काय व्यक्ती त्यांच्यातलेच काही काही जे मंडळी होती ना ती रोडला उभं राहून देत होती सगळ्यांना. खूप छान म्हणजे तो व्हिडिओ बघून ना खूप छान वाटलं, लय भारी वाटलं. तर अशी ती लोक आहेत, तृतीयपंथीय लोक. तर ती मंडळी आहे ना स्वतः बघा त्या दिंडीमध्ये उभं राहून वाटत होते. मग आणि तो व्हिडिओ ना सकाळी अचानक माझ्या डोळ्यासमोर आला, म्हणून त्या व्हिडिओ बघून मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि ज्यांच्या चॅनलवर व्हिडिओ आहे ना त्यांनी पण खूप छान त्यांच्याबद्दल बोललेले आहेत. त्यांनी काय बोलले एवढं माझ्या काय लक्षात नाही बघा, पण मी आपलं जेवढं माझ्या म्हणजे जेवढं डोक्यात राहिलं ना तेवढं मी तुम्हाला सांगत आहे. तर तुम्हाला मी सांगते, ती लोक बघा मंदिरामध्ये, मंदिराच्या दारात असतात. परत तुम्हाला सांगते टोल नाका असतो तिथं असतात. तर ना आपल्याला नाही जास्त जमू दे, काय पण 10-20 रुपये का होईना त्यांना देत जावा. हां, उलट ते आपण स्वतःहून दिलं तर काय फरक पडतो, त्यांनी कुठं मागितलंच पाहिजे असं म्हणायचं. लई बेकार वाटतं की त्यांना म्हणजे त्यांचं स्वतःचं म्हणजे आईवडील किंवा बहीण भाऊ ह्या सर्वांनी त्यांना लांब केलेलं असतं. लांब केलेलं आहे, असतं न केलेलं आहे. आमच्या कोल्हापूरमध्ये अशी भरपूर घटना घडलेल्या आहेत, आम्ही स्वतः बघितलेलं आहे. तर आणि स्वतः मी त्यांच्या कथा म्हणजे त्यांनी ना त्यांच्या स्वतःबद्दल ना माहिती सांगितलेली आहे की मी असा कसा झालो, कशामुळं झालो, काय त्याला कारण आहे, असं तसं बरंच त्यांनी सांगितलेलं आहे. देवीचा कोप म्हणा, देवाचं. तर सांगण्याचा उद्देश काय आहे की ही माणसं जर तुम्हाला कुठं दिसली,
कुठं समोर आले तर त्यांच्यापासून म्हणजे ती लोक काही करत नाहीत ती माणसं आपल्याला. जवळ जर आली तर 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये तुमच्याजवळ असलं तर नक्कीच त्यांना द्या. उलट ती लोक आपल्याला आशीर्वाद देतील. हां, आणि तुम्हाला माहिती आहे त्यांचा आशीर्वाद म्हणजे आपल्यासाठी लई मोठा असतो. म्हणजे लोक मानतात असं. मला काय एवढं काय माहीत नाही, पण सांगते तुम्हाला बरेच लोक ना म्हणजे त्यांचा आशीर्वाद घेतात आणि त्यांच्याकडनं स्वतः पैसे मागून घेतात. त्यांनी स्वतः पैसे दिलेले वेगळे आणि आपण त्यांच्याकडनं पैसे मागून घेतलेले ते लय वेगळं असतं. त्यांच्या टाळीमध्ये किती ताकद असते माहिती ना तुम्हाला. लहान मुलं जन्माला आली तर लोक बोलवतात त्यांना. तर तुम्हाला म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे, तर त्या दिंडीमध्ये त्यांनी किती लोकांना मदत केली. कितीतरी अशी पोती भरलेली होती त्यांच्याकडं राजगिऱ्याच्या लाडूंची. आणि तिथं जवळ येऊन म्हणजे देत होते किंवा रस्त्याला उभं राहून 1-2 लोक अशी ती वाटत होती. पिवळ्या साड्या नेसलेल्या आहेत त्या बायका आणि तो व्हिडिओ म्हणजे ती लोक, आणि त्यांनी ती व्हिडिओ बनवल्या. म्हणजे व्हिडिओ दुसऱ्यांनी बनवला आहे, व्हिडिओ कुणी बनवला आहे ते व्यक्तीचं नाही मला माहिती. पण तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय, तर त्या लोकांच्याकडनं जर आपण घेतो ना तर आपणही त्यांना थोडंफार दिलं पाहिजे, असं माझा म्हणण्याचा उद्देश आहे. तर चला, माझा व्हिडिओ कसा वाटला, माझं काय चुकलं असलं तर मला माफ करा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा तुम्ही. आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा आता, बाय बाय सर्वांना.